आजी आरशात बघून केस विचारतीया. आजीला दिसतोय का काय? कोण्या मुडद्या आरसा खाली ठेव ठेव म्हणते ना. आजीला दिसतोय का काय? काय सांडलं माझ्या अंगावर? अगं आजी, पप्पांनी तुझ्या अंगावर पीठ सांडलंय. अरे बाबू हे काय केलं? आताच मी आंघोळ करून आली होती ना. तुझं काय डोळे फुटलेत वय? आय हट्टून येऊन धडकलं मला. अरे त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात, त्याचं मड बसवलं त्याचा. जेव्हा बघाव तेव्हा काहीतरी चाबरपणा करत असतो. आजी पावडर आहे ती, लाव अंगाला म्हणजे गोरी दिसतील बघ. इकडे तुला दाखवते पावडर कशी लावायची. अहो काय केलं ही? बघ की तुझ्या नवऱ्यानं लेखानं काय पराक्रम गाजवलाय. समजा पीठ वाया घालवलं. गेलं की नाही 120 रुपये पाण्यात. कुणाला कशाचा बूड केला केसाचं इथं मी सगळी मळली, त्याचं काय नाही. आता परत आंघोळ करायला लागल आणि हिला पिठाचं पडलं या. मी चालले आंघोळीला, बस पीठ गोळा करत. इकडची बाजरी खातोय आपण. किती महाग झाली माहितीये का? काय केलं तुम्ही ही? मी काय नाही केलं. टोन्या धडकला. टोन्या? तुझ्या अंगावर कोणी सटवी बसली होय? ती सारखं काय ना काय तर खड्डा करतोस. थांब जरा बघतीस तुझ्याकडं. अगं मी काय नाही केलं. द्या इकडे तो डबा. घरातलं समजा पीठ संपलं या. परत कुठून आणायचं? सांच्याला जेवण बनवायला पण काहीच नाही घरात. मम्मी आपण डायरेक्ट 50 किलोचा कट्टा घेऊ. तू कशाला टेन्शन घेती? मेहू ना. डॉक्टर तुमच्यासाठी स्पेशल चहा. आज अपर्णाताईचे पैसे आल्यामुळे तुम्ही लय खुश असाल ना. डॉक्टर मला झालंय तरी काय? मला रिपोर्ट बघायचा आहेत. डॉक्टर तुम्ही त्यांना त्यांचे रिपोर्ट दाखवा, म्हणजे त्यांना बी कळल त्यांचा आजार किती मोठा आहे तो. डिंपल डॉक्टर मी आहे ना, मी बोलतो त्यांच्याशी. तू जा त्यांनाही चहा घेऊन ये. आई तुम्ही बसा. वय आणती. आई तुमचं ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय बरं कशा होणार तुम्ही? मला बरं व्हायचं नाही डॉक्टर. अहो माझ्या पोरीच्या लग्नासाठी पैसे ठेवलं होतं. माझ्या परीस माझ्या पोरीची काळजी आहे मला. एकदा का तिचं लगीन लवकरात लवकर झालं आणि मी मेले तरी मला फरक पडत नाही. बँकेतून पैसे काढायला तुम्हीच परवानगी दिली होती ना? अवय दिली होती, पण आता माझंच मन मला खाते. माझ्या आजारासाठी पैसे नाहीत खर्च करायचं. हे बघा आई, तुम्हाला अपर्णाच्या लग्नाची काळजी असणं साहजिकच आहे. तिचं लवकरात लवकर लग्न व्हावं हे जितकं गरजेचं वाटतं तितकंच तुम्ही बरं होणं देखील गरजेचं आहे. आणि त्यासाठी पैसे लागतील. अपर्णा एकटीच सगळे पैसे देत नाहीये. 5 लाख मी माझ्या खिशातून देतो. काय एवढं पैसे डॉक्टर? नक्की झालंय तरी काय मला? आई तुमचं एक फुफ्फुस निकामी झालंय आणि दुसरंही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. लवकर इलाज नाही केला तर तुमचा कधीही जीव जाऊ शकतो. आत्ताही जरा विचार करा. तुमचा आत्ता जीव गेला तर मुलीचं काय होईल? मी येते डॉक्टर.
काय होतं तुम्हाला? हा? मंगल जरा चहा टाक. मंगल, मंगल, काय झालं? कुठं हरवलीस? काय नाही बघ, दिवाळी तोंडावर आली. घरात काय तर करायला पाहिजेच की. अगं मग नाम्याच्या दुकानात जाऊन आणखी सामान. ते तर मागच्या बारीलाच सांगून गेलेत, आता उधारी देणार नाही म्हणून. मला बी विजय भाऊंचं भ्या वाटायला लागले. डिंपलच्या लग्नाला दिलेले पैसे मागितले तर. मंगलवहिनी, हो मंगलवहिनी, चला चला, दिवाळी आली, उधारी परत करायची वेळ झाली. अरे वा वा, बाबू दादा तुम्ही पण आहे आज घरी. वा वा, मंगलवहिनीने उधारीचं सांगितलं असेल. होय सांगितलं की. हा मग पण बिन काय नाही बाबू दादा. हा, दिवाळी पातूर थांबलो होतो आणि अजून पण थांबून राहिलो तर मग माझं दिवाळी निघल. हा, आज मी काय पैसा घेतला बिगर जात नसतो. अहो झेपत नाही तर उधारी घेता कशाला? तसं नाही, पण तुम्हाला तर माहितच आहे. नाही, मला सगळं माहिती. तुम्हाला कर्ज काढून खायची सवय लागली. अहो ते फेडायला नको का? माणूस काय बोलत नाही म्हटल्यानंतर तुम्ही पार लुटायला लागला ती. अय नाम्या दादा, लय बोलायचं नाही काय? ठीक आहे पैसा. हे तर 500 रुपये आता दिलेत ना, तेवढं घे, बाकीचं नंतर. चालतंय. बाबू दादा, वहिनी या मॉल मध्ये. या मॉल तुमचाच आहे. हा, काय लागलं तर नक्की या. येतो मग. दिलपे, आई बापाला भ्या वाटतं. पोरं त्यांची मान लाजणं खाली तर घालायला नाही ना लावणार, पण तू आमची मान लाजणं खाली घालता घालता वाचवली आहेस. शपथ, डॉक्टर हे काय केलं तुम्ही? काकूसने मारलं की काय? मूर्खस का तू? मी कशाला त्यांना मारेन? चक्कर येऊन पडल्यात त्या. अहो आता तर नीट होत्या त्या. डिंपल पेशंट आहेत त्या, त्यांना कधीही काही होऊ शकतं. आता इथे माझ्या समोर बोलत असताना चक्कर आली त्यांना. तू इथेच थांब, त्या फार सिरियस आहेत. मी आलो अपर्णाच्या घरी जाऊन. फोन करा की तिला, येईल ती. तेवढ्यासाठी तिला आणायला जायची काय गरज आहे? डिंपल, तिला इथं लवकरात लवकर घेऊन येणं गरजेचं आहे. त्या सिरियस आहेत. इथेच थांब, मी आलोच जाऊन. काकू तर बेशुद्ध झाल्या, त्याच्या आईचं काय करू? मी आज पिते. कुठे गेली आई? एकतर बरं नाही आणि कुठे फिरते? अपर्णा, डॉक्टर. काय झालं? खूप अस्वस्थ दिसतेस. आईची वाट बघतेस का? हो. माझ्या दवाखान्यात आहेत, त्यांना चक्कर आली होती. काय? काळजी करू नकोस, मी त्यांना इंजेक्शन दिले आणि सलाईन लावलंय. ते आता बरं आहेत. हो, पण अशी कशी तिला चक्कर आली? आणि तिला एकटीला सोडून तुम्ही इथे काय करताय? हे बघ, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी इथे आलोय. तू इथे बस. आईंना ऑपरेशन करायचं नाहीये हे सांगण्यासाठी ते दवाखान्यात आल्या होत्या. त्यांनी ते सगळे पैसे तुझ्या लग्नासाठी जमा केलेत आणि त्यांना ते असे खर्चायचे नाहीयेत. मला नाही वाटत तुझं लग्न झाल्याशिवाय त्या बऱ्या होतील. पण डॉक्टर, माझं लग्न झालं तर आईकडे कोण बघणार? मी नाही लग्न करू शकत. ती एवढी आजारी असताना तिला असं एकटं सोडून कसं जाऊ मी? समजा तुला आईला सोडून नाही जावं लागलं तर? म्हणजे तुझ्याशी कोणी लग्न केलं, तुला आईपाशीच राहण्याची परवानगी दिली
तुझी आणि आईची काळजी घेतली तर? पण डॉक्टर असं कोणी का करेल? अपर्णा, मी खूप विचार केलाय. मला तुझ्या आईची अवस्था नाही बघवत आहे. मला खूप त्रास होतोय. म्हणूनच मी ठरवलंय तुझी मदत करायची. तुझ्या आईला लवकर बरं करायचं असेल तर जमेल तशी मदत करायला मी तयार आहे. आता जर मी तुझ्या कामी नाही आलो तर माणूस म्हणून मला माझीच किंमत राहणार नाही आणि मला खरंच नकोय ते. म्हणूनच मी ठरवलंय तुझ्याशी लग्न करायचं. डॉक्टर, हे बघ, तू गैरसमज नको करून घेऊस. हे सगळं मी तुझ्या आणि तुझ्या आईसाठी करतोय. तुझ्या आईला बरं करण्यासाठी करतोय. तुला नसेल लग्न करायचं तर तसं स्पष्ट सांग. मी फक्त मदतीचा हात पुढे केलाय. तू जर लग्न नाही केलं तर आईंची तब्येत आणखीनच खराब होईल. मग किती पैसे खर्च केले तरी तुझा विचार करून करून एक दिवस त्यांचा जीव जाईल. तुला तुझ्या डोळ्यासमोर आईंना मरताना बघायचं असेल तर? डॉक्टर हे काय बोलताय? मला आईला गमवायचं नाहीये. मग त्यासाठी एकच पर्याय आहे. तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मी लग्न केल्याने जर आई बरी होणार असेल डॉक्टर, तर मी तयार आहे लग्नाला. अपर्णा, तुला असं वाटत नाहीये ना मी तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय? नाही डॉक्टर, उलट तुमच्यासारख्या देव माणसाचे उपकार कसे मानावेत तेच कळत नाहीये. अपर्णा, आपल्या माणसाचे उपकार मानायचे नसतात. तू आता माझीच आहेस. हे कुटुंब माझं आहे. मी अनाथ म्हणून जरी वाढलो असेल ना तरी आज मला एक कुटुंब मिळालंय. मी तुझ्या घराची, तुझ्या आईची, तुझी सगळ्यांची काळजी घे. खूप खूप काळजी घे. अपर्णा, काकी, अपर्णा ताई नाही आली अजून. ती येईलच. तुम्हाला सलाईन लावलंय ना, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. डॉक्टर कुठे आहेत? मला बोलायचंय त्यांच्याशी. डॉक्टर तुमच्याच घरी गेलेत अपर्णा ताईला आणायला. काय? अहो काकी, हो सलाईन लावलंय. अहो काकी, सलाईन कशाला काढताय? पोरगी एकटीच आहे घरी, मला गेलं पाहिजे. अहो काकी, असं नका करू. डॉक्टर गेलेत ना आणायला. नाही नाही, मला गेलं पाहिजे. काकी थांबा, रगतील मी सलाईन काढते. काकी, हळू जा. काकी, डॉक्टर आई बरी होईल ना? हो, आपण दोघे मिळून त्यांना बरं करू. तू लग्नाला तयार आहेस हे कळल्याबरोबर त्यांचा अर्धा हजार पळून जाईल. खरं सांगू का कोणाच ठाऊक, पण आता असं वाटतंय की सगळं छान छान होणार आहे. खूप त्रास सहन केलास ना तू, पण आता नाही. आता तुला कुठलाच त्रास होऊ देणार नाही आणि इतर कोणाला तुला त्रास देऊही देणार नाही. डॉक्टर, आपण हे असं जवळ येऊ असं कधी वाटलंच नव्हतं. आणि मी तुला अशी मदत करेन किंवा तू मला लग्नाला हो म्हणशील असं कधीच नव्हतं वाटलं. अपर्णा, तुझा हात हातात धरलाय. काहीही झालं तरी सोडणार नाही मी तो.
मंगल, अगं ए मंगल, अगं ही सामान नेक्यात, हात मोडला माझा. ए बाबू मंगल, अरे ह्यांचं काय कान फुटलं का काय? टोन्या, अरे ये की बाहेर लवकर. ए टोन्या, सगळी एकाच माळ्याची मणी आहेत. खायला कारण धनीला भार. एक काम करायला नको हेसनी. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर कुठे गेले? ए बाजा, अजय, डॉक्टर कुठे आहेत का? कंपाऊंडर काय माझा जावाय वय? तो जिथे जाताना तिथं मला सांगून जातोय. अगं सर्वात जे वाईज गुड बोललीस तर काही जीभ दुखती वय का तुझी? अरे त्या कंपाऊंडरचं नाव काढलं ना की दुखती. नुसती जीभच नाही, माझं डोकं पण दुखत. का? त्या देव माणसानं काय बिघडवलंय तुझे? तर आलाय मोठा देव माणूस, तोंडात गोडन मनात फड. त्याला घाल लिहून तिकडे डाबऱ्यात. म्हातारीशी बोलायचं म्हणजे राहू देच. त्यापेक्षा डॉक्टर साहेबांना आपला आपणच शोधलं पाहिजे. शोधलं पाहिजे म्हणजे शोधलंच पाहिजे. गप्पे मुडद्या. मंगल, अरे बाबू कुठं मेले कोणास ठाऊक. बाजा, ए बाजा, काय ग? हे उचलन ठेवा. अरे मोडद्या, मला पाडशील. अरे माझं हाड मोडशील, मला ठेव खाली. काय झालं का म्हातारे? तूच म्हणलीस ना उचलून ठेव. अरे मुडद्या, तुझ्या मेंदूत काय कांदा बटाटा भरल्यात वय? मला नाही सामान उचलून ठेव म्हणलं होतं. एवढा नासक्या डोक्याचा असतील असं वाटलं नव्हतं मला. अरे माझं हाड फार किळकिळीत गेली. अरे काय झालं? परत पडलं बिडलं का काय तुम्ही? बरं झालं लवकर आलीस. मी आल्यावर आली नाहीस, नाही तर ह्यानी एकट्याने नेऊन जाळली असती मला. सोड खाली मला मुडद्या. ते सामान आत नेऊन ठेव. आत्या, मी ठेवते. चला. डॉक्टर, गावात चांगलाच जम बसलाय तुमचा. भजा, हा दवाखाना आहे, तुझी तालीम नाहीये. त्यामुळे आत येताना नेहमी विचारून येत जा. कसं आहे भजा, दवाखान्यात लेडीज पेशंट असतात. असं डायरेक्ट आतमध्ये घुसल्यानंतर दचकतात त्या. नाही, बरोबर आहे तुमचं. मगाशी बघून गेल तुम्ही, कुणीच नव्हतं इथं, म्हणून असं डायरेक्ट आलो आतमध्ये. पण तरीही विचारून यायला पैसे लागतात का? नाही ना, मग विचारून येत जा. बरोबर, चालते. पुढच्या वेळेला ध्यानात ठेवतो. डॉक्टर ऐका ना, दिवाळी जवळ आली ना, आता बायकोनं आत्तापासून फाटाके वाजवायला सुरुवात केली का? दागिन्यासाठी नुसता वात म्हणजे वात आणून ठेवलाय डोक्याला. डॉक्टर, ते विजयभाऊंना सोडवायला पैसे दिलते का नाही? त्यातलं काही उरल्यात का? कसे उरतील बजा? उलट त्यात पैसे कमी पडले म्हणून मी माझ्या खिशातले टाकले. आणि तुलाही माहितीये बजा, मिस्टर विजयला जामिनावर सोडवण्यासाठी मी किती धडपड केली आहे. पाहण्यासारखा पैसा खर्च केला अरे. त्यामुळे खरंच आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. बघ, मला खरंच वाटतं तुझी खूप मदत करावी, पण मी अनाथ मुलांसाठी दरवर्षी दिवाळीला काहीतरी करत असतो. त्यांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ यासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवत असतो. माझ्या मनात आलं तर मी तुला आत्ता सगळे पैसे देऊ शकतो, पण तू ते घेणार नाहीस हे मला माहितीये. अनाथ मुलांना दुःखात ठेवून तू तुझी दिवाळी साजरी करणार नाहीस हेही मला माहितीये. तुला असं वाटत असेल तर मी आत्ता सगळे पैसे तुला देतो. हे घे. हो, नाही डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? मला काय याड लागले वे? तुम्ही एवढं पुण्याचं काम करताय आणि मी त्या पोरांच्या तोंडचा घास हिसकावून घेऊन पापाचा धनी होय. बघ, तू दागिन्याचं काय करायचं ते तुम्ही नका टेन्शन घेऊ. नक्की ना बजा? नाहीतर तुला वाटायचं डॉक्टरांकडे पैसे असून त्यांनी मदत नाही केली. हा, नको म्हटलं का नाही डॉक्टर? तुमच्यासारख्या अशा देव माणसाबद्दल असा विचार मी माझ्या मनात कधी येणार नाही. असा विचार जर कधी माझ्या डोक्यात आला का नाही, आपटून डोकं फोडून टाकीन एका धोक्यातच. बायकोला दागिन्याचं पैशाचं कसं समजवायचं ते बघतो आता मी. येऊ का?